विद्यार्थी मित्रांनो, टुडे I am going to welcome to online class standard 8, starting the chapter, topic number 2, topic name health of diseases. This is the previous lecture. This is a point explain. First point, health and definition. Second point, what diseases, what is a diseases. Third point, types of diseases. Start of the, this is a chapter, the study of the explain this point. Definition, diseases. Second, health of definition. Third, types of diseases. The 3 point very important and very details explain this previous lecture. Up to start of the next point, this chart in diseases chart. बघा, इयत्ता 8वी विज्ञान धडा 2 रोग आणि आरोग्य हा धडा आपण बघत होतो. आणि ह्या धड्यामध्ये रोग म्हणजे काय, आरोग्य म्हणजे काय याची व्याख्या आपण बघितलेली आहे. आता त्यानंतर रोगाचे प्रकार बघितले, कोणकोणते रोग आहेत. मग रोगाचे प्रकार पडतात कालानुसार, कारणानुसार, बरोबर का. अकॉर्डिंग टू ड्युरेशन, अकॉर्डिंग टू रिझन, म्हणजे कारणानुसार, कालांतरानुसार अशा रोगाचे 2 प्रकार पडतात. पण त्यांच्यामध्ये पण पुन्हा डिवायडेशन होतं, पुन्हा त्याची टाईप्स पडतात. मग ते कारणानुसार रोग कोणते आणि कालांतरानुसार रोग कोणते. आता हा इथं आपल्याला चार्ट दिला होता. मी मागील लेक्चरला पण चार्ट तुम्हाला लिहून दिला होता आणि व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं ती तुम्हाला डिटेल्स मी सांगितलेलं होतं. आता बघायचं आहे की एका साईडला रोगाचे प्रकार आहेत. फ्लो चार्ट आहे. हा फ्लो चार्ट फळ्यावरती मावत नाही म्हणून आपण डायरेक्ट मोबाईलच्या थ्रू आपण डिस्प्ले करून ते तुम्हाला मी समजून सांगणार आहे. प्रत्येकानं काळजीपूर्वक ते चार्ट फ्लो चांगल्या पद्धतीने ऐकून घ्यायचं आहे आणि तुमच्या वहीमध्ये चांगल्या पद्धतीनं लिहून काढायचं आहे. बघा, आता मी चार्ट तो तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मध्ये डिसायसेस आहेत वेगवेगळे, त्यावरती लक्षणे काय आहेत त्यांचे, कशामुळे होतं, त्याचे उपाय काय, हे आता तुम्हाला त्या चार्टमध्ये समजून सांगणार आहे. देर आर इन फ्लो चार्ट इन्फेक्शन डिसायसेस, म्हणजे संसर्गजन्यमार्फत जे रोग होतात, इन व्हेरी व्हरायटी ऑफ द डिसायसेस. एन इज अ कॅरेक्टर्स, एन इज युजेस, म्हणजे कशामार्फत होतं, कशामुळे आपल्याला ते संसर्गजन्य होतो हे बघायचं आहे. बघा, आता मी ते चार्ट तुम्हाला मोबाईलच्या डिस्प्लेद्वारे म्हणजे ऑन द शो चार्ट पुस्तकाद्वारेच मी ते तुम्हाला समजून सांगणार आहे. बघा, आता दिस इज अ चार्ट इन इन्फेक्शन डिसायसेस. दिस इज द इन्फेक्शन डिसायसेस डेफिनेशन. डिसायसेस सेपरेट थ्रू contaminated air, water, food and insects, other animals are called infection diseases. This is infection diseases means संसर्गजन्य रोग. संसर्गजन्य रोग कशाने म्हटलं जातं किंवा त्यांची व्याख्या काय. दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक, कीटक व प्राणी याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य होय. व्हॉट इज द डिसायसेस मीन्स संसर्गजन्य रोग. डिसायसेस बघा कशामुळे होतं संसर्गजन्य रोग, तर दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक किंवा कीटक या मार्फत हे रोग पसरतात. याला संसर्गजन्य रोग असं म्हटलं जातं. दिले बघा डेफिनेशन. डिसायसेस सेपरेट थ्रू कंटेमिनेटेड ऑफ द एअर, वॉटर, फूड, वेक्टर्स ऑफ द इन्सेक्ट अँड अदर ॲनिमल्स आर कॉल्ड इन्फेक्शन डिसायसेस. म्हणजे दूषित हवा, पाणी, अन्न म्हणजे जी घटक आहेत या घटकांच्या मार्फत आपल्या रोग प्रसार होतो, याला रोग असं म्हटलं जातात. दिस इज अ इन्फेक्शन डिसायसेस चार्ट. दिस इज अ चार्ट इन डिसायसेस नेम. दिस इज अ पॅथागॉन मेड ऑफ इन्फेक्शन, सिम्पटम्स अँड प्रोटेक्शन ऑफ द ट्रीटमेंट. म्हणजे बघा, इथं इन्फेक्शन म्हणजे संसर्गजन्य मार्फत ज्या मार्फत रोग होतो त्या रोगांची नावं दिल्यात. इकडं त्यांची कारणं दिल्यात
इकडं त्यांची इन्फेक्शन कशामुळे होतो, कोणत्या गोष्टीमुळे होतं, लक्षणे दिल्यात आणि त्यावरती उपचार काय करायचं. बघा आता आपण एक एक डिसाईज घ्यायचं आणि त्या डिसाईजचं कारणं काय, कशामार्फत होतो, त्याची लक्षणे काय आणि त्याचं ट्रीटमेंट काय घ्यायची बघायचं आहे. फर्स्ट डिसायसेस ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस मीन्स क्षयरोग. ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय, क्षयरोग. आता ट्युबरक्युलोसिस कोणते जीवाणू असतात, मायक्रो बॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. आता बघा ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय, क्षयरोग. दिस इज अ पॅथोगोनस मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. This is a mode of the infection spreading by the patent through air, prolonged contact with and suffering of the material's patent. This is a in diseases tuberculosis in the infection. जे बघा आता हा क्षयरोग कशामार्फत होतो, दीर्घ मुदतीचा खोकला, थुकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे, श्वासोच्छ्वासाला घेण्यास त्रास होणे. म्हणजे क्षयरोग झाल्यानंतर आपल्याला लक्षणं अशी जाणवतात. काय होतं बघा, बऱ्याच काळ खोकला राहणे, थुकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, शोषण करण्यास त्रास होतो. याची लक्षणे काय बघा, आता थोडक्यात आपण ही लक्षणे बघितली, बरोबर, लक्षणे बघितली. आता ते म्हणजे कशाच्या मध्ये संपर्क होतात, संपर्क म्हणजे कशामार्फत आपल्याला कॉन्टॅक्ट होतात बघा. दिस इज अ ऑफ द स्पिटिंग ऑफ द पॅटंट म्हणजे रोगाच्या तुकीतून हवेमार्फत पसार होतो. रोगाच्या सानिध्यात दीर्घ वेळ असल्याने रोगाच्या वस्तू जे वापरल्याने आपल्याला हा ट्युबरक्युलोसिस रोग होतो. म्हणजे ज्याला जो आजारी आहे त्यांच्या संपर्क राहिल्यानंतर किंवा त्या आजारीच्या व्यक्तीची वस्तू वापरल्यानंतर आपला हा क्षयरोग होऊ शकतो. आता बघा त्याचं ट्रीटमेंट काय आहे, की आता आपण बघितलं सॅम्पटम्स बघितले. सॅम्पटम्स काय आहेत की दीर्घकालीन खोकला, रक्तातून थुकी पडणे, वजन कमी होणे आणि श्वासोच्छ्वासाला त्रास होणे. नेक्स्ट प्रिव्हेन्शन ऑफ द अँड ट्रीटमेंट म्हणजे उपाय उपचार. BCG वॅक्सिन, BCG नावाची लस टोचून घ्यायची. नंतर काय करायचं, आयसोलेशन ऑफ द पॅटंट रेग्युलर, रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावे आणि नियमित औषध घ्यावे. DOT उपचार पूर्ण नियमित घ्यावा. बघा क्षयरोग झाल्यानंतर काय ट्रीटमेंट घ्यायची, BCG नावाची लस घ्यायची, नंतर रुग्णाला वेगळं ठेवायचं आणि काय कोर्स असेल तो पूर्ण करायचा. फर्स्ट डिसायसेस इज ए डिटेल एक्सप्लेन पॅथोगोनस मोड ऑफ इन्फेक्शन, सॅम्पटन ऑफ अँड प्रिव्हेंस ट्रीटमेंट. सेकंड डिसायसेस हेपेटायटिस. सेकंड डिसायसेस नेम हेपेटायटिस इज अ पॅथोगोनस हेपेटायटिस व्हायरस. इज अ पॅथोगोनस हेपेटायटिस व्हायरस. हेपेटायटिस व्हायरस bacterium ABCD is a mode of infection contaminated water sharing of the needle blood transfusion. बघा हेपेटायटिस म्हणजे कावीळ. हेपेटायटिस म्हणजे काय, कावीळ. हे कावीळ काही विषाणूच्या मार्फत आपल्या संपर्कात होतो. हेपेटायटिस व्हायरस म्हणजे विषाणू. ABCD काय असेल या हेपेटायटिसची काही माध्यम आहेत, या माध्यमाच्या मार्फत आपल्याला हे संपर्कात आपल्या येतात. मोड ऑफ इन्फेक्शन संक्रमणाचे माध्यम, कशा माध्यमातून आपल्याला संक्रमण होतात. कंटॅमिनेटेड वॉटर शेअरिंग द निडल्स ब्लड म्हणजे बघा पाण्याच्या मार्फत दूषित पाणी किंवा आपण ज्यावेळी एखाद्याला रक्तदान करतो, रक्त देतो, त्या रक्तामार्फत आपल्याला हा कावीळ रोग होऊ शकतो, हेपेटायटिस रोग होऊ शकतो. त्याची लक्षणे काय बघा, लक्षणे बघा काय आहेत की ॲनोरेक्सिया, येलो युरिन, जनरल वीकनेस, नोशिया, वॉमिटिंग, ग्रे स्टूल. म्हणजे बघा की या हेपेटायटिसमुळे काय लक्षणं होतात, भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलटी, राकाडी, विष्ठामल अशा पद्धतीने आपल्याला लक्षणं दावतात. बघा ॲनोरेक्सिया म्हणजे काय, भूक मंदावते, येलो युरिन म्हणजे पिवळी लघवी, जनरल वीकनेस म्हणजे खूप थकवा येणे. म्हणजे ह्या हेपेटायटिसमुळे आपल्याला ही लक्षणे सॅम्पटम्स लक्षणे दावतात. फोर्थ प्रिव्हेंटेशन ऑफ द ट्रीटमेंट
यावरती ट्रीटमेंट काय घ्यायची, उपचार काय घ्यायचा बघा. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, गरम पाणी घ्यायचं. प्रॉपर क्लिनिंग ऑफ द हँड्स, म्हणजे स्वच्छ हात धुवून जेवणापूर्वी स्वच्छ हात. द ट्रीटमेंट ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, गरम पाणी करून उकळून पिणे. नंतर प्रॉपर क्लिनिंग हँड्स, स्वच्छ हात धुवून घेणे. म्हणजे या हेपेटायटिसची हे प्रिव्हेन्शन ट्रीटमेंट आहे. हे ट्रीटमेंट अशा पद्धतीने घ्यायची आहे. नेक्स्ट ऑफ द डिसऑर्डर नेम द डिसेंट्री. डिसेंट्री म्हणजे अतिसार. आपल्या पोटात मोठ्या प्रमाणात बिघाड झाल्यानंतर आपल्याला डिसेंट्री लागते. डिसेंट्री बघा याचं कारण काय बघा. बॅक्टेरिया, व्हायरस, सिगिलिया, बॅकिलिया, एन्टोमेबा, एस्टुलिटा. म्हणजे बघा हे कशामुळे होते डिसेंट्री. जीवाणू, विषाणू, सिगलेल्स या जी कारक आहेत, जी विषाणू आहेत की जीवाणू आहेत, या जीवाणूच्या मार्फत आपल्या पोटामध्ये बिघाड निर्माण होतो. दुसरं बघा मोड ऑफ द इन्फेक्शन, कंटेनमेंट द फूड अँड वॉटर. दूषित अन्न, दूषित पाणी याच्यामार्फत आपल्याला डिसेंट्री लागते. यावरती सॅम्पलची लक्षणे काय बघा. वॉटर स्टूल, पेन्स, ॲव्हिडम. म्हणजे बघा लक्षणे काय दाखवतात. पोटदुखी, पाण्यासारखी पातळ जुलाब. म्हणजे ज्यावेळी डिसेंट्री लागते त्यावेळी आपल्याला लक्षणे असे दाखवतात, सिम्पटम्स असे लावतात. वॉटर स्टूल म्हणजे अतिसार, पोटदुखी, पातळ जुलाब. दिस इज अ प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, प्रॉपर स्टोर्ड फूड, ओरेस कंपोस्ट. म्हणजे बघा काय करायचं की अन्न झाकून ठेवायचं, पाणी उकळून व गाळून प्यायचं आणि जलसंजीवनी ओरेस घ्यावी. ज्यावेळी डिसेंट्री लागते, डिसेंट्री लागल्यानंतर त्याचे कारण काय आहेत. काही जीवाणूच्यापासून, व्हायरसपासून आपल्याला ती डिसेंट्री लागते. ते कशाच्या माध्यमात संक्रमण होतात. दूषित पाणी, दूषित अन्न. आणि त्याची लक्षणे काय आहेत की ज्यावेळी पोटदुखी, पाण्यासारखं पातळ जुलाब. आणि त्याचं ट्रीटमेंट काय बघा की पाणी गरम करून प्यायचं, हात धुवायचे आणि पाणी व्यवस्थितरित्या उकळून जलसंजीवनी ओरेस घ्यावी. नेक्स्ट डिसीज नेम कॉलरा. कॉलरा म्हणजे काय बघा पटकी. हा पटकी कशामुळे होतो कॉलरा. वायब्रो क्लोरो बॅक्टेरियम या जीवाणूच्या मार्फत हा कॉलरा होतो. कशाच्या माध्यमात संक्रमण होतं बघा. मोड ऑफ इन्फेक्शन, कंटेनमेंटेड फूड अँड वॉटर. हे दूषित हवा, दूषित पाणी यांच्यामार्फत आपल्या शरीरात संपर्क यांचे संक्रमण होतात. दूषित हवा, दूषित पाणी या वायब्रो कॉलरा बॅक्टेरियम नावाचा विषाणू आहे. हे आपल्या शरीरात दूषित पाणी, दूषित हवा यांच्यामार्फत संक्रमित होतात. वॉमिटिंग सर्वे म्हणजे बघा लक्षणे काय. वॉमिटिंग सर्वेर डायफॉर क्रॉप्स लेग्स. म्हणजे बघा की ह्या कॉलरामुळं आपल्याला लक्षणे झाल्यात. म्हणजे कशामुळं हे लक्षणे का बा कॉलराला काय लक्षण दाखवतात. उलट्या, तीव्र जुलाब, पोटदुखी, पायात पेटके येणे. बघा वॉमिटिंग सर्वेर म्हणजे काय. उलट्या, तीव्र जुलाब, पोट दुखणे, पायात पेटके येणे. मग असं नंतर आपण काय करायला पाहिजे, त्याला कोणती ट्रीटमेंट घेतली पाहिजे. फॉलोइंग द हायजेनिक प्रॅक्टिसेस, अवॉइडिंग ओपनिंग प्लेस फूड, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर. बघा ज्यावेळी कॉलरा झाल्यानंतर काय ट्रीटमेंट घ्यायची. स्वच्छता राखायची, उघड्यावरला अन्नपदार्थ खायचं नाही, पाणी उकळून प्यायचं आणि कॉलरा प्रतिबंधक लस घ्यायची. बघा आपण कॉलरा नावाचा डिसीज बघितला. त्या कारण काय, कशाच्या माध्यमातून संपर्क होतात, लक्षणे काय बघितले आणि उपचार बघितले. आता नेक्स्ट डिसीज नेम टायफॉइड. टायफॉइड means is a pathogenous salmonella type is a bacterium and is a mode of nutrition contaminated food and water. Symptoms annex, headache, rash, adenovirus, dysentery, fever of the 104 fluorine. The drinking clean water, vacuum proper display switch. म्हणजे बघा टायफॉइड नावाचा आहे. टायफॉइड म्हणजे विषमज्वर, मोठ्या प्रमाणात तापाचा प्रभाव वाढणे. ताप मोठ्या प्रमाणात टेम्परेचर वाढल्यानंतर आपल्या शरीरात हे याचं कारण काय. याचं कारण बघा साल्मोनेला नावाचा बॅक्टेरियम असतो. त्या जीवांच्यामुळे आपल्याला काय होतं, हे टायफॉइड होतं.
याचं माध्यम बघा, म्हणजे कोणत्या माध्यमात संप्रेरण होतं, कंटेमिनेटेड फूड, दूषित हवा, दूषित पाणी याच्या मार्फत आपल्याला काय होतं की टायफॉइड होतो. त्याची लक्षणे काय बघा की ॲनोरॉक्स, हॅडेच रॅश, मूग बंधावणे, भूक बंधावणे, डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ उठणे, अतिसार, 104 फ्लोअरपर्यंत ताप येणे. बरोबर. बघा टायफॉइड झाल्यानंतर आपल्याला लक्षण धावतात, भूक मंदावते, डोकं दुखतं, मळमळ, पोटावर पुरळ येते, अतिसार होतो. याची लक्षणे काय बघा, स्वच्छता निर्जंतुक पाणी घ्यावे, लसीकरण किंवा सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावावी. अशी लक्षणे आहेत. ड्रिंकिंग क्लीन वॉटर, स्वच्छ पाणी, स्वच्छ हात धुवावे, सांडपाण्याची विल्हेवाट लावली पाहिजे. This chart of the inpatient diseases and 5 diseases. First disease is tuberculosis, second hepatitis, third dysentery, fourth cholera, and 5 typhoid. And is pathogenous and is a mode of infection, symptoms and prevention and treatment. This is the chart of the write in notebook. Very important chart and is a listening carefully reading. हा चार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या वहीमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे लिहून काढून हे पाठ करायचं आहे आणि अत्यंत महत्त्वाचा हा चार्ट आहे. प्रत्येक डिसायसेस आहे, प्रत्येक डिसायसेस कारणं आहेत, माध्यम आहेत, लक्षणे आहेत आणि यापैकी तुम्हाला 5 पैकी 2 तर तुम्हाला लक्षणे पेपरला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे याचं वाचन करायचं आहे. राहिलेला पॉईंट आपण पुढल्या तासाला बघू. ओके.